तर पावसाळ्यामध्ये धोकादायक झाडं कोसळण्याच्या घटना वाढत आहेत। मुंबईत बरीच अशी झाडं आहेत जी जुनी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्क्रिटीकरणाचा मुद्दा सुद्धा आहे। कॉन्क्रिटीकरण करण्यात येतं आणि त्याच्यामुळे झाडांना योग्य ते पोषण मिळत नाही आणि झाडांची पकड जी आहे मातीतली ती सैल होते आणि अशा वेळी झाडं कमजोर होऊन ही पडण्याच्या घटना घडतात। तर या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष देणं पालिका प्रशासनानं हे तितकंच गरजेचं आहे जेणेकरून निष्पाप नागरिकांचे बळी यात जाणार नाहीत। तर काल सुद्धा अनेक ठिकाणी मुंबईत सुद्धा काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या होत्या। शिवाजी पार्क इथं सुद्धा झाड कोसळलं आणि काही गाड्यांचं सुद्धा काही घटनांमध्ये शहरांमध्ये जी झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत तिथे काही गाड्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। तर कुर्ल्याच्या नौपाड्यातली ही घटना पाहतोय। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। निकेश, आतापर्यंत अनेक झाडा कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत, मात्र या अलीकडच्या 2-4 दिवसांमधली ही तिसरी घटना, तिसरा बळी। नक्कीच कुर्ल्यातला नौपाडा विद्यालय आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये यांचा मृत्यू झालेला आणि आता जर दृश्य जर पाहिली तर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे ते आंदोलकांनी सुरू केलेलं पाहायला मिळते। महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी हे सर्व आंदोलक जे आहेत ते आता ठिय्या मांडून बसलेले आहेत। पोलिसांकडनं त्यांची समजूत जी आहे ती काढली जाते, मात्र नागरिक जे आहेत ते या घटनेनंतर आता आक्रमक झालेले आहे। ही संपूर्ण घटना घडल्याच्या नंतर महापालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा महापौर या ठिकाणी आले नसल्याने हा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। नेमकं आपण नागरिकांकडनं जाणून घेऊ। दादा, काय नेमकी मागणी आहे तुमची? राजीनामा द्या, राजीनामा द्या। आमची मागणी फक्त एवढीच आहे की आज एक व्यक्तीचा जीव गेला, ते मॅटर पूर्णपणे दाबायचा प्रयत्न प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत। म्हणजे काय मांडलंय, रोज माझ्या चांदिवली विधानसभेमध्ये जीव जात आहे, तुम्हाला काय, तुम्ही येऊन 10 लाख रुपये देऊन जाणार, परत 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार, ह्याच्यानी होणार आहे का? तुम्हाला अधिकाऱ्यांना भीती दाखवायची होती, तुम्ही दाखवली, तरी सुद्धा सगळे हलगर्जीपणा चालू आहे। मी सांगतो, यावेळी तुमच्या लोकप्रतिनिधी ज्यांना लोकांनी निवडून दिलंय, महापौर उपमहापौरनी इथं यावं आणि स्वतः स्वैच्छिक राजीनामा तुमच्या समोर द्यावं, हे माझी मागणी आहे। यंदाच्या पावसात जर पाहिलं तर अनेक अशा झाड पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। कुठेतरी महापालिकेने अगोदरच या झाडांची छाटणी वगैरे करणं आवश्यक होतं। साहेब, करोडोचे टेंडर आहेत, करोडो रुपयाचे। जसे पावसाळा अगोदर करोडोचे टेंडर असतात, तसे झाडांची करोडोची छटणीचे टेंडर आहे। मग हे काम कुठं करतायत? फक्त यांची टक्केवारी बांधलेली आहे, तो आम्ही छाटून तिकडनं बोलतोय स्टँडिंग अंडरस्टँडिंग। अरे तुमच्या लोकांची अंडरस्टँडिंग आहे या कॉन्ट्रॅक्टर बरोबर, म्हणून झाडांची छाटणी झाली नाही, म्हणून नाले सफाई झाली नाही। आम्हाला कुठं शिकवताय तुम्ही? फक्त आरोप करणं सोपं आहे, पण जबाबदारी घेणं तेवढं कठीण आहे। त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, आता तुम्ही राजीनामा द्या। यावेळी अधिकाऱ्यांना निलंबित करू नका, तुम्ही राजीनामा द्या। आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून, राजीनामा द्या। आपण जर पाहिलं तर आता नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत। राजीनाम्याची मागणी जी आहे ती थेट केली जाते। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी हे सर्व नागरिक जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत, काळ्या फिती बांधून या संपूर्ण घटनेचा आणि महापालिका प्रशासनाचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळते। महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती यावेळी करताना पाहायला मिळते। पोलीस प्रशासन देखील या घटनास्थळी पोहोचलेलं आहे। पोलिसांकडनं या सर्व नागरिकांची समजूत काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे, मात्र नागरिकांकडनं जे आहे ते वारंवार राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जाते। आपण जर पाहिलं तर या मुंबईच्या पावसामुळे या वर्षी अनेक झाडं पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत, दुर्घटना घडलेल्या आहेत, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तरी देखील प्रशासनाला जाग येत नक्कीच निकेश, आपण या घटनेकडे लक्ष ठेवूनच असणार आहोत। याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत येत्या काही वेळेमध्ये। मात्र सध्या इथेच थांबतोय। नमस्कार।